बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी समोर येतेय। ऑल इंडिया उल्मा बोर्डाचा मवियाला पाठिंबा असल्याचं कळतंय। 17 मागण्या समोर ठेवत ऑल इंडिया उल्मा बोर्डानं आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। ऑल इंडिया उल्मा बोर्डाच्या मागण्यांवर पावलं उचलू। ऑल इंडिया उल्मा बोर्डाला नाना पटोले यांनी या संदर्भातले एक पत्र सुद्धा लिहिलंय। आरएसएसवर बंदी आणण्याची सुद्धा मागणी या बोर्डानं केली आहे। मविया सत्तेत आल्यानंतर नितेश राणेंना अटक करा अशा मागणीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। काँग्रेसला पाठिंबा देत उल्मा बोर्डानं या संदर्भातली मागणी केली आहे। तर अत्यंत महत्त्वाची बातमी, ऑल इंडिया उल्मा बोर्डानं मवियाला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या संदर्भात 17 मागण्या सुद्धा समोर ठेवलेल्या आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती आणि सखोल विश्लेषण जाणून घेण्यासाठी राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। राहुल, आपण पाहतोय अशा संदर्भातल्या 17 मागण्या या बोर्डानं ठेवलेल्या आहेत, मात्र या मागण्या मान्य करणं रास्त आहे का आणि या 17 मागण्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे? या बातमीचे एकूण 2 भाग आहेत। पहिला भाग आहे तो ऑल इंडिया उलेमा बोर्ड जे एक धार्मिक संघटन आहे, त्यांनी 17 मागण्या केलेल्या आहेत आणि त्या 17 मागण्यावरती भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय म्हटलं, हा दुसरा भाग। या 17 मागण्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये पहिली त्यांची मागणी आहे की 2012 ते 2024 पर्यंत मुस्लिम समाजाच्या लोकांवर दाखल झालेले सगळे गुन्हे परत घ्या। जेलमध्ये असलेल्या मौलाना सलमान अझहरी यांना सोडण्याची शिफारस आघाडीच्या 31 खासदारांनी आपल्या लेटर पॅडवरती मोदी सरकारला करावी। महाराष्ट्रामध्ये मस्जिदचं इनाम मुआजनाला महाराष्ट्र सरकारतर्फे दर महिन्याला 15,000 रुपये देण्यात यावेत। रामगिरी महाराज नितेश राणे यांना जेलमध्ये टाकण्यासाठी इंडिया आघाडीने आंदोलन करावे। ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे मुफ्ती मौलाना अलीम हाफिज मस्जिदचे इनाम यांना इंडिया आघाडी महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यावरती शासकीय सेवेमध्ये त्यांना समितीवरती घेण्यात आहे। महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाच्या 50 उमेदवारांना तिकीट द्यावं। महाराष्ट्र राज्य औकाफ म्हणजे वक्फ मंडळाच्या मालमत्तेवर झालेल्या अतिक्रमणाला हटवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेमध्ये ठराव घेऊन कायदा करावा। आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घालावी आणि महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार येण्यासाठी मग आम्ही काय करू तर उलेमा बोर्ड हे ताकदीनं त्यासाठी काम करेल आणि 48 जिल्ह्यामध्ये, खरं तर 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, तर यासाठी लागणारी काँग्रेस पक्षानं आपली यंत्रणा उपलब्ध करून द्यावी। हे इथपर्यंत ठीक आहे, कारण कुठलीही धार्मिक संघटन अशा पद्धतीचं मत आपलं व्यक्त करू शकतो, परंतु त्याला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जे लिखित उत्तर दिलेलं आहे त्यातनं मोठा राजकीय वाद होऊ शकतो। एखाद्या धार्मिक संघटनेकडनं मदतीची अपेक्षा करणं आणि तुम्ही जर अशी आम्हाला मदत केली तर आम्ही त्या बदल्यामध्ये तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करू, विचार करू असं म्हणणं हे राजकीयदृष्ट्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता आक्षेपाचा भाग आहे। आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं पत्र माझ्या हातामध्ये, ते काय म्हणत आहेत त्यांनी तो संदर्भ दिलाय पत्राचा, जे 7/10/2024 जे आता मी वाचून दाखवलं ते, त्याला त्यांनी आजच उत्तर दिलंय। ते असं म्हणतात की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ऑल इंडिया उल्मा बोर्ड आम्हाला पाठिंबा देण्यास तयार असल्याबाबतचे व आपल्या 17 मागण्याबाबतचं निवेदन प्राप्त झालं। आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। तसेच आता खरा आक्षेपाचा भाग जो निवडणूक आचारसंहितेच्या दृष्टीने येईल आणि जे विरोधी पक्ष म्हणजे त्यांचे विरोधी पक्ष टीका करतील तो हा आहे। तसेच ऑल इंडिया उलेमा बोर्डानं विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचार करावा अशी अपेक्षा आहे। आपण व्यक्त केलेल्या 17 मागण्यासंदर्भात आम्ही सांगू इच्छितो की इंडिया आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपल्या मागण्यांना अंमलबजावणी संदर्भात निश्चितपणे पावले उचलू, हे नाना पटोले यांचं पत्र आहे। साधारणपणे काय झालं की लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समुदाय, बौद्ध समुदाय आणि मराठा समुदाय, कुणबी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला मतदान केलं, त्याचे वेगवेगळे संदर्भ होते, परंतु मुस्लिम समुदायाबद्दल जसा लोकसभा निवडणुकीचा निकाल आला त्यानंतर एक वोट जिहाद अशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह श्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं मांडायला सुरुवात केली। ते म्हणाले की अशा 8 लोकसभा मतदारसंघाचं आम्ही उदाहरण देतो की जिथे 5 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती पुढं होती, केवळ 1 मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आमचं लीड कमी झालं आणि आम्हाला तिथे पराभव स्वीकारावा लागला। हा वोट जिहाद होता। मुस्लिम दरम्यानचं संघटितपणे मतदान महाविकास आघाडीला झालं आणि म्हणून त्याचा फायदा त्यांना झाला। या वोट जिहादच्या विरोधामध्ये हिंदू धर्मीयांनी एकत्रित यावं
काय बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचा नेरेटिव्ह असताना आता जेव्हा हे काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचं पत्र येतं तेव्हा मला बघायचं आहे की महायुतीकडनं याला कशा पद्धतीचं प्रत्युत्तर दिलं जातं. दुसरा जो राजकीय भाग असा आहे की काँग्रेस पक्षाला मुस्लिम समुदायांची मतं हवी आहेत, यात काही आता लपून राहिलेलं नाही आहे. मुस्लिम समुदायाला सुद्धा ह्या महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षाशिवाय पर्याय राहिलेला नाही, हेही लपून राहिलेलं नाही. आणि म्हणून जेव्हा धर्माच्या नावावरती दोन्ही पक्ष, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, हा मतं मागतो तेव्हा त्याचं सरळ सरळ हे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असतं. पण लेखी स्वरूपामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीनं नाना पटोले यांनी धार्मिक संघटनेला तुम्ही काँग्रेस पक्षाला मतं द्या असं म्हणणं हे एका अर्थाने लेखी पुरावा देण्यासारखं आहे. त्याच्यावरती सरकार पक्ष निश्चितपणे व्यक्त होईल. पण आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की नितेश राणे, रामगिरी महाराजांना अटक करा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती तुम्ही बंदी घाला, जर आमच्या ह्या मागण्या तुम्ही मान्य करणार असाल तर आम्ही काँग्रेस पक्षाचा प्रचार करू, असं एक धार्मिक संघटन अल्पसंख्याकांचं म्हणतं आहे. आणि त्यांच्या मागण्याला दुजोरा देत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत की तुम्ही असं करा आणि त्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल, अशा पद्धतीनं तुमचं वर्तन ठेवा. राहुल, तुम्ही सोबत राहा. या एकंदरीत संपूर्ण मागण्या काय आहेत यावर आपण एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. पहिली मागणी आहे वक्फ विधेयकाला विरोध करण्यात यावा. मशिदी, कब्रस्तान, दर्गांच्या जप्त जमिनींचं सर्वेक्षण. वक्फ बोर्डाला सरकारनं 1000 कोटी द्यावेत अशी सुद्धा अट ठेवण्यात आली आहे. नोकऱ्या आणि शिक्षणात 10% मुस्लिम आरक्षणाची मागणी. 2012 ते 2024 पर्यंत दंगलीच्या आरोपाखालील मुस्लिमांच्या सुटकेची मागणी. मौलाना सलमान अझहरींच्या सुटकेसाठी केंद्राला पत्र द्यावं. मशिदीचे इमाम मोजनला महिन्याकाठी 15,000 रुपये द्यावेत. मुस्लिम मुलांना पोलीस भरतीत प्राधान्य द्यावं अशी सुद्धा अट आहे. रामगिरी महाराज, नितेश राणे यांना तुरुंगात टाकण्यासाठी आंदोलनं करावी. उलेमा बोर्डच्या सदस्यांना शासकीय कमिटीवर घ्यावं. वक्फ बोर्डमध्ये 500 कर्मचाऱ्यांची भरती सरकारतर्फे करावी. वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कायदा करावा. प्रेषित मोहम्मद पैगंबरांविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाईसाठी कायदा तयार करावा आणि RSS वर प्रतिबंध लावावेत. उलेमा बोर्डाच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात काम करावं. ऑल इंडिया उलेमा बोर्डला लागणारी यंत्रणा द्यावी आणि विधानसभेसाठी 50 मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीनं द्यावेत. या काही अटी शर्तींचा यामध्ये समावेश आहे. पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. राहुल, खरं तर या मागण्या एकंदरीत पाहता नाना पटोले यांची काय भूमिका आहे, त्यांनी काय पत्र पाठवलं हे लक्षात आलं. मात्र मवियाच्या इतर नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची काय प्रतिक्रिया समोर आलेली आहे का, आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवता अशा संदर्भातली हात मिळवणी करणं मवियाला परवडेल का? त्यातला जो दुसरा घटक पक्ष आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, त्यांची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. ते उघडपणे काही बोलणार नाहीत. परंतु मवियाला जेव्हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मुस्लिम समुदायाने मतं द्यावीत अशा पद्धतीचं लिखित पत्र नाना पटोले देतात तेव्हा त्याचा राजकीय प्रचार हा निश्चितपणे केला जाईल. अर्थात महाराष्ट्रामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण सत्ताधारी पण करतात आणि विरोधी पक्षही करतात, हे काय आता लपून राहिलेलं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा उघडपणे अशा पद्धतीच्या मागण्या कोणी करतात त्याच्यातही काही वावगं नाही, कारण आपल्या समुदायाच्या एका विशिष्ट मागण्याबद्दलची ती मतं असतात. अर्थात जे जेलमध्ये आहेत त्यांना सोडून आणा किंवा औकापच्याबद्दल जे केंद्रीय पातळीवरती खूप मंथन सुरू आहे वक्फ प्रॉपर्टीबद्दल, त्याच्याबद्दलच्या मागण्या असणं किंवा रामगिरी महाराजांना, नितेश राणे यांना अटक करा अशी मागणी करणं किंवा संघाला तुम्ही प्रतिबंध करा असं म्हणणं, याचे राजकीय पडसाद महाराष्ट्रामध्ये निश्चित उमटतील. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाकडनं राहुल, मी तुम्हाला थोडंसं थांबवत आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, NDTV मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. महत्वाचा अत्यंत मुद्दा, ऑल इंडिया उलेमा बोर्डानं मवियाला पाठिंबा जाहीर केलाय आणि या संदर्भात काँग्रेसनं सुद्धा त्यांना पत्र लिहिलं काहीसा हा पाठिंबा घेतलेला आहे असंच एकंदरीत म्हणावं लागेल. आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं मतांसाठी त्या ठिकाणी पूर्णपणे लोटांगण त्या ठिकाणी घातलेलं आपल्याला या निमित्तानं काँग्रेसनं दिसेल आणि त्याच्यामुळे दुसऱ्या मतांची पर्वा नाही.
आम्हाला विशिष्ट समुदायाची मतं मिळवून आमची राजनीती आम्ही यशस्वी होऊ शकतो, अशा प्रकारच्या भूमिकेतनं सपशेल लोटांगण या ठिकाणी काँग्रेसनं घातलेलं दिसतंय. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंचा कुठल्याही प्रकारचा भूमिका किंवा से त्या ठिकाणी दिसत नाही. कारण अशा प्रकारे काँग्रेसने त्याला होकार देत असताना उद्धवजी ठाकरे साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र यांची काय भूमिका आहे ते यावर त्या ठिकाणी बोलत नाहीत. त्याच्यामुळे मतांसाठी लागून चालन किंबहुना लोटांगण घालणं अगदी लाचारी मी म्हणेन ही या निमित्तानं सुरू आहे. परंतु त्याच वेळेला तमाम या ठिकाणच्या महाराष्ट्राच्या छत्रभूमीच्या भूमीतील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली सारे महाराजांचे पाईक या ठिकाणी आपली राष्ट्रवादीची हिंदुत्वाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी त्याच ताकदीनं पोटतिडकीनं या ठिकाणी माहितीच्या मागे या ठिकाणी अशा प्रवृत्तींना थांबवण्यासाठी उभे राहतील. प्रवीणजी, माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. राहुल. प्रवीणजी, खरं तर दोन्ही बाजूनं धार्मिक ध्रुवीकरण सुरू आहे आणि पुन्हा जातीय ध्रुवीकरण पण सुरू आहे, परंतु तुमचा जो मुद्दा आहे की एक प्रकारचा वोट जिहाद लोकसभा निवडणुकीमध्ये दिसला, तर तो तुम्हाला वाटतं का ह्या निमित्ताने तो पुढचा प्रयत्न पक्षाकडनं सुरू आहे? आणि दुसरं मी एक पत्र तुम्हाला वाचून दाखवतो जे नाना पटोले यांचं आहे. त्यांनी या पत्राला उत्तर देत असताना उलेमांच्या असं म्हटलंय की तसेच ऑल इंडिया उलमा बोर्डाने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रचार करावा. आता हे खरं आहे की सत्ताधारी आणि विरोधक अशा पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना असं लेखी पत्र देणं हे म्हणजे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे. त्यामुळे पहिला प्रश्न असा की हे वोट जिहादचं जे तुमचं म्हणणं आहे त्यातला हा पुढचा अंक आहे का? आणि दुसरं, जर हे लेखी स्वरूपात असेल तर हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन मानून तुम्ही त्याची काही तक्रार करणार आहात का? आय होप की हे पत्र थोड्या वेळात तरी तुमच्याकडे पोहोचेलच. राहुल, 100% हा वोट जिहादचाच प्रकार आहे. हे त्या आचारसंहितेचा भंग करणारी गोष्ट आहे. निश्चितच आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये आचारसंहितेचा भंग करणारी तक्रार नाना पटोलेच्या विरोधात त्या ठिकाणी केली जाईल. आयोगाला या प्रकरणी कारवाईची मागणी सुद्धा केली जाईल. आणि त्यामुळे हिंदूंच्या मतांना गृहीत त्या ठिकाणी धरलं जात आहे. या हिंदूंच्या मतांना किंमतच नाही. आम्हाला केवळ मुस्लिमांनी किंवा विशिष्ट समुदायाने मतं दिली तर आम्ही त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो, आम्हाला त्या ठिकाणी यश मिळू शकतो. हा जो त्यांचा लोकसभेला कॉन्फिडन्स आलाय त्याच अनुषंगाने त्यांचं लागून चालन लोटांगण घालणं सुरू आहे. पण मी आपल्याला सांगतो हे तुष्टीकरण त्यांच्या अंगाशी येणार आहे. उलटपेक्षी या राज्यातलं सर्व तमाम राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी या राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेला नागरिक हिंदुत्ववादी जनता 100% महायुतीच्या मागे उभी राहील आणि त्यांना दाखवून देईल की हम सब एक है आणि त्याच्यामुळे एक आहे तो सेफ आहे आणि कटेंगे तो बटेंगे ही भूमिकाच यातनं त्या ठिकाणी आलेली आहे. प्रवीणजी, बटेंगे तो कटेंगे आपण ज्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच या संदर्भात मागणीमध्ये जो उल्लेख आहे RSS वर बंदी आणण्याची जी मागणी करण्यात आली आहे या संदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा विधान केलेलं आहे, ते सुद्धा आपण पाहूयात. देखो, इस वक्त मैं ऐसे चीजों पे नहीं बोलूंगा और मेरी पार्टी जो वल्लभ भाई पटेल ने एक बार RSS को बैन किया था, मालूम है ना? अगर ऐसा वक्त आएगा तो बात और है. अब चुप मैं इस वक्त इलेक्शन के लिए बोलूंगा तो अच्छा नहीं लगता. वो बाद में सोचेंगे अगर कोई चीज देश में गड़बड़ी होती है तो चुपी का चुपी इस वक्त बोलना शोभा नहीं दिखता. यानंतर पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. राहुल, आपले काही प्रश्न असल्यास. सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेत, पण त्यांना प्रश्न विचारण्याच्या आधी जर प्रवीण दरेकर असतील तर प्रवीणजी, अल्पसंख्याकांची जी महत्वाची धर्म श्रद्धास्थान आहे त्याच्याबद्दल जेव्हा रामगिरी महाराज किंवा नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य करतात तेव्हा तुम्हालाही नाही असं वाटत की ह्या लोकांना जरा थांबवायला पाहिजे, आपण सुद्धा धार्मिक ध्रुवीकरण करतोय?
नाही कोणी वादग्रस्त किंवा मत्सर टीकाची वक्तव्य करू नये, परंतु या ठिकाणी आपल्या धर्माचा हिंदुत्वाचा अभिमान बाळगणं हे काही कर नाहीये. आणि रितेश राणे काही ठिकाणी त्यांची भाषा आक्रमक होत असेल, परंतु हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांची सातत्याने भूमिका असते. आणि जे हिंदुत्वासाठी जे महंत संत महाराज त्या ठिकाणी काम करत असतात, त्यांच्या बाबतीत सहानुभूतीची त्यांची भूमिका आहे. त्यांचा कोणाचा द्वेष करण्याचा, तिरस्कार करण्याचा त्या ठिकाणी त्यामागे उद्देश नसतो. परंतु आता आम्ही हिंदुत्वाची आक्रमक भूमिका गेली की आम्ही त्या ठिकाणी द्वेष्टे, आम्ही त्या ठिकाणी तिरस्कार करते, अशा प्रकारचं बिंबवण्याचा या महाविकास आघाडीचा किंवा हिंदू द्वेष्ट्यांचा प्रयत्न आहे. त्यातनं नितेश राणेंच्या विरोधात सातत्यानं अशा प्रकारची राळ उठवली जाते. ठीक आहे, हे तुमचे आक्रमक नाही, माझ्या मते त्यातली बरीचशी विधानं ही आक्षेपार्ह आहेत. परंतु सचिन सावंत जोडले गेलेत. सचिनजी, याहून आदर्श आचारसंहितेचं इतकं मोठं उल्लंघन लेखी स्वरूपात तर मी बघितलेलं नाही. कारण आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असलेले श्री नाना पटोले यांनी ऑल इंडिया उलमा बोर्डांना लिहून दिलंय की तुमच्या ह्या ज्या 17 मागण्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा मागण्या तुम्हाला कळली असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घाला, औकाबद्दलचा कायदा मागं घ्या, नितेश राणेंना अटक करा, रामगिरी महाराजांना अटक करा. परंतु तुम्ही काँग्रेस पक्षाचा प्रचार करा आणि अशा पद्धतीनं तुम्ही प्रचार केला तर सत्तेवर आल्यानंतर तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू असं लिखित लिहून देणं हे फार इमॅच्युअर आणि तुमच्यावरती आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा का दाखल करू नये निवडणूक आयोगानं, जर तेवढी तत्पर असेल यंत्रणा तर? मला माहिती नाही याच्यातनं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन कसं होतं की एखाद्या समाजानं आपल्या पक्षाकडे जर त्या ठिकाणी मागणी केली किंवा त्या उलेमांनी जे मागणी केली आणि त्याच्या संदर्भामध्ये आमचं सहमती असेल तर आम्ही त्या ज्या पद्धतीने, आम्ही काय आता सत्तेवर नाही आहोत, आम्ही कोणालाही काही लिहून देऊ शकतो, या संदर्भामध्ये आम्ही करू. जसा आमचा जाहीरनामा असतो तशाच पद्धतीचं हे आश्वासन समजलं पाहिजे. ती संघटना तर धार्मिक संघटना आहे ना सर, ती संघटना असेल ना, संघटना धार्मिक संघटना आहे सर, आणि धार्मिक अंगाने केलेल्या मागण्या एखाद्या संघटनेच्या मागण्या किंवा कुठलाही समाज आमच्याकडे जेव्हा मागण्या त्या ठिकाणी करतो त्याच्याशी आमची सहमती आहे की नाही हे कळवणं हा त्या जाहीरनाम्याचा एक भाग म्हणून पाहायला पाहिजे. त्याचा अर्थ असा थोडी आहे की आम्ही सत्तेवर असताना आम्ही काही लिहून दिलं असतं तर गोष्ट वेगळी, त्याने आचारसंहितेचा भंग झाला असता. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला नितेश राणे ज्या पद्धतीनं भाषा वापरतात ती आता तुम्ही स्वतःही म्हणताय आक्षेपार्ह आहे, तर जर आक्षेपार्ह भाषेवरती त्या ठिकाणी कारवाई जर होत नसेल तर मग आम्ही करू सत्तेवर आल्यानंतर असं म्हणणं, याच्यामध्ये आचारसंहितेचा भंग कुठे आला? हे तर कर्तव्य असलं पाहिजे या सरकारचं. आणि प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं आता त्याचं समर्थन प्रवीण दरेकर करत होते, तुम्ही सांगता की प्रचार करा, कशा काय म्हणताय? असं तुमचे अध्यक्ष असं म्हणतायत की तुम्ही काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांचं वाक्य तुम्हाला सांगतो, तसेच ऑल इंडिया उलमा बोर्डानं विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा विजयी करण्यासाठी प्रचार करावा, हे मात्र निश्चितपणे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे ना. याच्यामध्ये सगळ्यांनाच आवाहन केलं, धार्मिक संघटनेला प्रचार करायला भाग पडताय तुम्ही. नाही, हा धार्मिक म्हणून नव्हे, वैयक्तिक दृष्टिकोनातून कोणी प्रचार करू शकतो आणि कुठल्याही संघटनेला आम्ही त्या ठिकाणी मागणी करू शकतो की अशा तऱ्हेने आमचा प्रचार करावा म्हणून. त्याचा अर्थ त्यांनी केलाच आहे असं नाही. त्यांनी आवाहन करणं प्रत्येकाला, सर्व संघटनांना आम्ही आवाहन करत असतो, सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणत असतो की बाबा करा म्हणून. हा तर आम्ही आमच्या प्रचाराचा भाग झाला ना. प्रश्न असा आहे की या देशामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, द्वेष पसरवला जाते, ते योग्य आहे का अयोग्य आहे? हॅलो 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 मला माझं म्हणणं हेच आहे की प्रवीणजी त्यांचं असं म्हणणं आहे की बोला. मला वाटतं किती निर्डावलेले काँग्रेसचे नेते आहेत हे यामधनं दिसून येत आहेत की एक धार्मिक त्या ठिकाणी प्रचार प्रसार करणारी उलेमा कौन्सिल हे त्या ठिकाणी लेखी मागते आणि आम्ही काहीही लिहून देऊ शकतो, म्हणजे हा देश त्या ठिकाणी नुकसानीत आला चालेल. धार्मिक वादविवाद झाले, आचारसंहितेचा भंग झाला, आम्हाला अधिकाराने काही लिहून देऊ शकतो. यावेळी लोकांना किती गृहीत धरलंय यावरून त्या ठिकाणी दिसून येतो. आणि क्लिअर कट मतांचा सौदा देवाणघेवाण या पत्रातनं नाना पटोलेंच्या आश्वासनातनं त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे त्या ठिकाणी उलेमा कौन्सिलच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करतो आणि उलेमा कौन्सिलने आमच्यासाठी प्रचार करावा. मला वाटतं हा आचारसंहितेचा 100% भंग आहे
आयोग त्याची दखल घेईल, कारवाई करेल. आचारसंहितेच्या उल्लंघनाची अत्यंत फिट केस या निमित्तानं त्या ठिकाणी दिसून येते. परंतु मला आश्चर्य वाटतं सचिन सावंत यांचं की त्यांच्यासारखा एक समंजस आणि अभ्यासू नेहमी लोकशाहीच्या बाजूनं त्या ठिकाणी भूमिका मांडणारे आज तेही पक्षाची स्थिती बघून आम्ही काही लिहून देऊ शकतो, काही करू शकतो, परंतु असं तुम्ही हिंदू धर्माच्या बाबतीत हिंदू संत महंत महाराज या आमच्या धार्मिक गोष्टींच्या विषयी असं धाडसानं बोलण्याचं कधी आपण धैर्य दाखवू शकत नाही. हेच आपल्या या देशाचं दुर्दैव आहे. आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक राहुल. छत्रपतींच्या भूमीत अशा गोष्टी अजिबात केल्या जाणार नाही, नाही. तुम्हाला पुरेसा वेळ त्याच देतो ताकदीनं- सचिनजी, पुरेसा. प्रवीणजी, त्यांना थोडा पुरेसा वेळ देऊ आपण, पुरेसा वेळ देऊ. परंतु ह्या ज्या 17 मागण्या आहेत सचिनजी, त्यातल्या 4-5 महत्वाच्या मागण्या ह्या निश्चितपणे वादग्रस्त आहेत. त्याबद्दल तुमचं स्पष्टीकरण द्या. आणि आता जे प्रवीण दरेकर म्हणतायत की पुन्हा लांगुल चांगलं नाही, असं आणि आहे, वोट जिहादची ज्या next step आहे. पद्धतीनं खुलेआम हिंदू धर्मासाठी हिंदूंच्या संदर्भामध्ये ते बोलतायत, हे ज्या वेळेला त्याचं संरक्षण करतात तेव्हा त्याच्याकडे 4 बोटं असतात हे लक्षात घेतलं पाहिजे. संविधानाचं पुस्तक नुसतं त्या ठिकाणी कव्हर बघूनच यांना माहिती आहे, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे याच्याबद्दल खऱ्या अर्थानं त्यांची कव्हरच्या जाणीव आतमध्ये नाही. कोरी पानं आहेत, कव्हरच्या संविधानाचा अपमान आतमध्ये करताय ते तुम्ही. लाल पुस्तक, लाल कलर दिसतंय, तेवढाच कलर त्यांना माहिती आहे. संविधानामधली जी तत्व आहेत त्यांची बांधिलकी कधीच नव्हती. त्यांच्या संघाच्या त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पराभव करणाऱ्या काँग्रेसला संविधानात बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाळणारे पण सचिनजी, आता मी तुम्हाला एक मोठी बातमी सांगतो सचिनजी. सचिनजी, एक मोठी बातमी मी तुम्हाला सांगतो. प्रवीण दरेकर आणि सचिन सावंत, काँग्रेसने केलेलं आहे, गांधी घराण्याने केलेलं आहे. बाबासाहेब सचिन सावंत आणि प्रवीण दरेकर, तुम्हा दोघांसाठी एक मोठी बातमी सांगतो. दोघांसाठी मोठी बातमी याची आहे की केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी असं सांगितलं की जोपर्यंत महायुती सत्तेमध्ये आहे तोपर्यंत मुस्लिम समुदायाला आरक्षण देणार नाही. सचिनजी, ह्या एका मागण्यापैकी ही पण एक मागणी आहे की मुस्लिम समुदायाला आरक्षण द्या आणि त्याला तुम्ही पाठिंबा दिलाय. असं आहे, मुस्लिम समाजामधल्या जे काही मागास ओबीसी वर्गात बघूया आपण आधी हे बघूया सचिनजी ते काय म्हणाले ते. भाइयों बहनों, एक कांग्रेस पार्टी आरक्षण संविधान की बात करती है, मगर हमारे संविधान में कहीं पर भी धर्म के आधार पर आरक्षण का स्थान नहीं. कोई भी धर्म विशेष को कभी आरक्षण नहीं दे सकते. एक कांग्रेस पार्टी अभी महाराष्ट्र में कोई उलेमाओं के समूह ने उनको एक ज्ञापन दिया कि 10% आरक्षण मुसलमानों. कोई उलेमाओं के समूह ने उनको एक ज्ञापन दिया कि 10% आरक्षण मुसलमानों को दिया जाए. और कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष ने कहा हम इसमें आपकी मदद करेंगे. मैं झारखंड वालों को पूछने आया हूं, अगर मुसलमानों को 10% आरक्षण मिलता है तो कम किसका होगा? किसका कम होगा? पिछड़ा वर्ग, दलित और आदिवासी का कम होगा. एक कांग्रेस पार्टी पिछड़ा वर्ग, दलित और आदिवासी का आरक्षण काटकर मुसलमानों को आरक्षण देना चाहती है. मैं यहां से राहुल गांधी को चेताना चाहता हूं, आपके मन में जो भी षड्यंत्र हो, राहुल बाबा, जब तक भारतीय जनता पार्टी है इस देश में माइनॉरिटी को आरक्षण नहीं मिलेगा. सचिनजी, आता तुम्ही ऐकलं आणि हाच मला वाटत होतं की मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. ज्या वेळेला लिखित स्वरूपामध्ये प्रदेशाध्यक्ष लिहून देतात की मुस्लिम समुदायाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, योगायोगाने केंद्रीय गृहमंत्र्यांनी बरोबर बहुधा त्याच बातमीचा संदर्भ पकडलेला दिसतोय आणि ते म्हणतात की काँग्रेस पक्षाची इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समुदायाला आरक्षण देण्याची. अर्थात हायकोर्टाचे या संदर्भातले तपशील मला माहिती आहेत. सचिनजी,
नाही, मग माहिती आहेत तर आपण हा प्रश्न विचारताना त्याच्या अनुरूप आपण बोललं पाहिजे. पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये महाविकास आपलं आघाडीचं सरकार असताना 5% आरक्षण दिलं होतं. हायकोर्टानं ते मंजूर केलं होतं, कारण ते धर्माच्या आधारावर नव्हतं. त्यामधल्या मुस्लिम समाजामधले जे मागासवर्गीय आहेत त्यातले काही समुदायांना आपण आरक्षण दिलं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे त्याला हायकोर्टानं देखील मान्यता दिली होती ती देण्यात यावं म्हणून. तर प्रश्न असा आहे की तुम्हाला जर त्या ठिकाणी ध्रुवीकरण करण्याकरता अशा पद्धतीचा वापर करायचा असेल, आता मायनॉरिटी हा शब्द वापरला तुम्ही, लक्षात घ्या मायनॉरिटीमध्ये केवळ मुस्लिम येत नाहीत, मायनॉरिटीमध्ये जैन येतात, शीख येतात. या सगळ्यांच्या विरोधामधली भूमिका भारतीय जनता पक्ष सांगतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. अनेक मायनॉरिटी मधले समाज आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आता जर अमित शहा म्हणत असतील तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो, कारण हा सगळ्या समाजांचा त्या ठिकाणी अपमान आहे. त्यांना जर आरक्षण देणार असेल तर कुठलं सरकार देत नसतं, ते संविधानाच्या आधारे मिळेल त्यांना. या ठिकाणी या देशामध्ये उच्च न्यायालय आहे, न्यायालय आहे, त्याला हे योग्य आहे की अयोग्य आहे, संविधानाच्या आधारे ते दिलं जाते की नाही दिलं जाते हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे 5% आरक्षण आम्ही दिलं होतं आणि ते समुदायानं दिलं होतं, मुस्लिम समाजाला किंवा मुस्लिम त्या ठिकाणी म्हणून दिलं नव्हतं. प्रवीण दरेकरांना एक शेवटचा प्रश्न, मला अगदी छोटा प्रश्न, तुमच्याकडनं छोटं उत्तर अपेक्षित आहे प्रवीणजी. ठीक आहे, नाना पटोले यांनी लेखित पत्र दिलं आणि त्या स्वरूपात तुम्हाला एक मोठा मुद्दा मिळाला आहे, परंतु शेवटी अमित शहा यांच्या माध्यमातून तुम्ही त्याच मुद्द्यावरती आलात जे धार्मिक ध्रुवीकरण तुम्हालाही अपेक्षित आहे. अगदी शेवटचा, कारण आपल्या ब्रेकवरती जायचं लगेच. एक लक्षात ठेवा, संविधानाची प्रत हातात घेऊन संविधानाचा आदर केला असं होत नाही. संविधानानं धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे, ज्याचा उल्लेख सचिन सावंत करतात. ओबीसीतना मुस्लिम समाजाच्या जे उपजाती आहेत त्यांना त्या ओबीसीच्या घटकामध्ये आरक्षण मिळतं, अल्पसंख्याकांना त्यांच्या याचं आरक्षण मिळतं. त्याच्यामुळे वेगळं काही मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा मतांच्या लांगुल चालण्याचा प्रयत्न आहे, तो संविधानाच्या चौकटीत बसणारा नाहीये. फक्त मतांच्या लाचारीसाठी, मतांच्या ध्रुवीकरणासाठी अशा प्रकारच्या आरक्षणाची यांची भूमिका आहे. परंतु या देशात संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाच्या चौकटीत धर्माच्या आधारे मुस्लिम समाजाला आरक्षण देता येत नाही, दिलं जाऊ शकत नाही. तर प्रवीण दरेकर आणि सचिन सावंत दोघांचेही आभार. आपण या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया एनडीटीव्ही मराठी सोबत मांडलेली आहे आणि त्यासोबतच माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांनी सुद्धा या संदर्भात सखोल आणि सविस्तर माहिती दिली, त्यासाठी सुद्धा धन्यवाद.